अवजानंती माम मूढ मानुषम ते आश्रिता. भगवान भगवद्गीतेत म्हणतात, मी जेव्हा मनुष्य रूपात येतो, मनुष्य रूपाचा अर्थ असा नाही की भगवान आपल्यासारखा देह कफवात पित्तयुक्त देह धारण करतात, नाही. तो देह चिन्मयच असतो, पण फक्त ते आपल्याला दृश्य होईल, आपल्या इंद्रियांना सुगम्य होईल अशा रूपात ते इथे येतात, म्हणून त्यांना मनुष्य रूपात येणं असं. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे भागवतवाणीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण प्रथम स्कंद प्रथम अध्यायाच्या 20व्या श्लोकावर चर्चा करणार आहोत. मागील श्लोकामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे शौनकादी मुनिगण सूत गोस्वामींकडे एक आर्त प्रार्थना करतात, अतिशय निस्सहायपूर्ण प्रार्थना करतात, कृपा करून आम्हाला भगवंतांच्या लीलांविषयीचं कथन करा. कारण का भगवंतांच्या लीला ऐकल्याशिवाय आम्ही तृप्त होणार नाही, आम्हाला संतुष्टी प्राप्त होणार नाही, आम्हाला शांती प्राप्त होणार नाही. आणि ह्या लीला इतक्या उच्च आहेत की ह्या जितक्या ऐकू तितका आनंद वाढत जातो. स्वादू स्वादू पदे पदे, प्रत्येक पदावर याचं आस्वादन अधिक अधिक होत जातं. आणि म्हणून तुम्ही आम्हाला ह्या लीला सांगा. आजच्या ह्या श्लोकामध्ये शौनकादी मुनिगण थेट विषयाकडे वळत आहेत आणि तो विषय काय आहे ते आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, प्रथम वेळा आलेला असाल, तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, चॅनल भरपूर शेअर करा, व्हिडिओज लाईक आणि शेअर करा, जेणेकरून मराठी भाषेतील भागवतवाणीचे हे भागवतावरचे व्हिडिओज जे आहेत ते लोकांपर्यंत आपण पोचवू शकू आणि भगवत संदेश त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवता येईल. तर श्लोकाचं उच्चारण ह्याप्रमाणे होतं. कृतवान किल कर्माणि सह रामेण केशवः अतिमर्त्यानि भगवान गूढः कपटमानुषः. अगोदरच्या श्लोकात त्यांनी सांगितलं की भगवंतांचं, किंवा अगोदरच्या 2-3 श्लोकांमध्ये जर का तुम्ही बघितलं तर ते प्रार्थना करतात की भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांविषयीची आम्हाला चर्चा सांगा, त्यांचं कथन सांगा, त्यांच्या लीला काय आहेत त्या समजून सांगा. कारण का ह्या लीला ज्या आहेत ह्या मनुष्याच्या हृदयातील जे अभद्र आहे ते नष्ट करणारे आहेत, जे अशुभ आहे ते नष्ट करणारे आहेत, हृदयाला शुद्ध करणारे आहेत. म्हणून या लीला फार महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या श्लोकात खास करून ते एकदम खूप जास्त स्पेसिफिक होऊन बोलत आहेत की कुठल्या लीला त्यांना ऐकण्याची इच्छा आहे. तर ते म्हणत आहेत की कृतवान किल कर्माणि, त्या लीला, ते कर्म, भगवंतांच्या कर्मांना लीला म्हटलं जातं, पण ती कर्म जी भगवान साक्षात भगवान असून सुद्धा अतिमर्त्यानी भगवान, अतिमर्त्यानी म्हणजे ते मृत्यूला कधीही सामोरे जाऊ शकत नाही किंवा मृत्यूचा कधीही अनुभव करू शकत नाही किंवा ते कधी मरू शकत नाही, असे भगवान मनुष्याच्या रूपात येतात. कपट मानुषः, स्वतःचं मूळ भगवतत्व झाकून ते मनुष्याच्या रूपात येतात आणि अतिशय गूढ लीला इथं करतात. एका मानवाप्रमाणे लीला करतात आणि एका मानवाप्रमाणे लीला केल्यानंतर येथील जी लोक आहेत ते गैरसमज करून बसतात की भगवान देखील एक मानवच होते. आणि हीच गोष्ट भगवान भगवद्गीतेत देखील सांगतात. ते म्हणतात की जेव्हा मी मनुष्य रूपात येतो तेव्हा लोक भ्रमित होतात मला बघून. तर अशा प्रकारे भगवंतांचा हा अवतार जो आहे तो अतिशय गूढ आहे. कुठला अवतार तर म्हणतात सह रामेण केशवा. सह रामेण केशवा म्हणजे रामासहित केशव आले. राम म्हणजे इथं रामाचा अर्थ बलराम आहे. सह बलरामेण केशवः, भगवान केशव, भगवान श्रीकृष्ण रामासहित किंवा बलरामासहित अवतार होऊन त्यांनी इथं जे जे काही केलेली कर्म आहेत किंवा जे जे काही केलेल्या क्रिया आहेत किंवा जे जे काही रचलेल्या लीला आहेत त्यांचं आम्हाला श्रवण करायचं आहे. का? कारण का ते अतिमर्त्यानी असताना सुद्धा, ते भगवान असताना सुद्धा त्यांनी एका मनुष्याप्रमाणे लीला केल्या. अतिशय सुंदर सुंदर लीला त्यांनी एका मनुष्याप्रमाणे इथं केल्या. आणि म्हणून या गूढ लीला ज्या आहेत यांचा आम्हाला श्रवण करायचं आहे. अतिशय गूढ लीला आहेत. भगवंतांच्या लीला समजणे इतकं सोपं नाही आहे. लोकांना फक्त एका गोष्टी रूपात ते ऐकून ते शांत बसतात आणि मग त्याच्यात बरेच गैरसमज पसरत जातात आणि जसजसं ते एका मुखातून दुसऱ्या कानात, दुसऱ्या मुखातून तिसऱ्या कानात जातात तसा त्याचा अपभ्रंश वाढत जातो. कारण का या लीला तत्वतः कोणालाही माहीत नाही आहेत. लोकांना फक्त एवढंच दिसतं सामान्य लोकांना की भगवंतांनी लोणी चोरलं किंवा भगवंतांनी गोपींचे वस्त्र चोरले किंवा भगवंतांनी रासलीला केल्या. पण त्याच्यामागचं गूढ तत्व काय आहे हे समजून घ्यायची जर का इच्छा असेल
तर भगवान कोण आहेत आणि काय ह्या श्लोकात त्यांना गूढ म्हटलं गेलंय हे आपल्याला लक्षात येईल. भगवान हे स्वतः इथं आले आणि एका गोपालाच्या रूपात अनवाणी पायाने संपूर्ण ब्रजभूमीत फिरून 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 त्यांनी अतिशय गूढ लीला रचल्या. भगवंतांनी 6व्या दिवशी जन्म घेतल्यानंतर किंवा अवतार झाल्यानंतर 6व्या दिवशी पूतनेचा वध केला. पूतना ही राक्षसी अशी भयानक होती की 6व्या दिवशी त्यांचा वध करणं कुठल्याही बालकाला शक्य नव्हतं. ती स्वतःच्या स्तनावर कालकूट विष लावून आली होती, जे विष अतिशय भयंकर आहे. ते भयंकर विष ती आपल्या स्तनावर लावून आली होती आणि श्रीकृष्णाला स्तनपान करायला गेली. का तर त्यांना मारायच्या उद्देशाने. कंसाची ती संगिनी होती आणि त्यांना मारायच्या उद्देशाने ती इथं आली होती. तर भगवान श्रीकृष्णांनी तिचं स्तनपान केलं, पण तिचे प्राणही ते प्यायले. तिचे प्राण त्यांनी शोषून घेतले. आणि ती जी एका सुंदर जसं की स्वर्गात राहणाऱ्या अप्सरेच्या रूपात ती आली होती, ती एका घोर राक्षसीच्या रूपात तिने तिचा देह सोडला. 18 योजन लांब तिचा देह सांगितला गेला आहे. तर अशा प्रकारे 6व्या दिवशी पूतनेचा वध केला आणि त्यानंतर कैक लीला त्यांनी केल्या. षटकासुराचा वध केला, तृणावर्तचा वध केला. या सगळ्या लीला जर का समजवायला गेलो तर कैक सत्र लागतील. एक अख्खी भागवत कथा त्यातनं 7 दिवसाची तयार होते. हे 2-2, 5-5, 10-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ह्या लीला सांगणं शक्य नाही आहे. पण जर का श्रोतेगणांचा प्रतिसाद असेल आणि श्रोतेगणांची इच्छा असेल तर ह्या लीलांवर विस्तारित रूपाने आपण व्हिडिओज बनवू शकू किंवा अशा प्रकारच्या कथा या चॅनल्सवर येऊ शकतील. भगवंतांच्या लीला अतिशय गूढ आहेत. भगवंतांनी 7व्या वर्षी गोवर्धन धारण केला. कैक असुरांना मारलं. अख्खी दावाग्नी पिऊन गेले. जंगलाला आग लागली होती, वणवा लागला होता, पेटला होता आणि तो कंसाच्या असुरांनी पेटवला होता. हे कंसाचे असुर कृष्ण बलरामला मारण्यासाठी वारंवार ब्रजभूमीत यायचे. भगवंतांचे गोपसखा आणि गाई वासरं हे त्या वनात प्रवेश केला आणि तिथं आग लागली. आता ह्यांना वाचवण्यासाठी श्रीकृष्ण अख्खी आग पिऊन गेले. दावाग्नी पान लीला ज्याला म्हटलं जातं. उखळाला बांधल्यानंतर त्यांनी नलकुबेर आणि मणिग्रीव हे जे भगवंतांच्या अंगणात, नंदबाबांच्या महालाच्या अंगणात ज्या एक शाप प्राप्त झाल्यामुळे 2 वृक्षांच्या रूपात उभे होते, अतिशय उंच धिप्पाड वृक्ष होते, त्यांना श्रीकृष्णांनी उद्धार केला. अद्भुत लीला आहेत. तृणावर्त, बलरामाने प्रलंबासुराचा वध केला. तर अशा कैक लीलांची रचना त्यांनी केली. ब्रजभूमीतच नाही पण पुढे जाऊन मथुरेत, त्यानंतर द्वारिका, हस्तिनापूर, कुरुक्षेत्र इथं सुद्धा खूप गूढ लीला त्यांनी रचल्या. या अख्ख्या त्यांच्या लीला काळात प्रत्येक त्यांची क्रिया जी आहे ती काही ना काही शिक्षा देणारी होती, काही ना काही शिकवण देणारी होती. एक तर त्यांचे गुण प्रदर्शित करणारी होती किंवा त्यांचं रूप वर्णन करणारी होती, माधुर्य वर्णन करणारी होती किंवा सामान्य जीवाला शिक्षा देणारी होती. अशा या भगवंतांच्या लीला आहेत. त्या इतक्या गूढ आहेत की सामान्य मनुष्य जे आहेत ते त्यांना बघता बघता त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतात. मानुषम देहम आश्रितः अवजानंती माम मूढ मानुषम देहम आश्रितः. भगवान भगवद्गीतेत म्हणतात, मी जेव्हा मनुष्य रूपात येतो, मनुष्य रूपाचा अर्थ असा नाही की भगवान आपल्यासारखा देह, कफवात पित्तयुक्त देह धारण करतात. नाही, तो देह चिन्मयच असतो, पण फक्त ते आपल्याला दृश्य होईल, आपल्या इंद्रियांना सुगम्य होईल अशा रूपात ते इथं येतात. म्हणून त्यांना मनुष्य रूपात येणं असं म्हणतात. वास्तविक त्यांचा देह मनुष्यासारखा नसतो. त्यांचा देह हा चिन्मयच असतो. जो त्यांचा त्यांचं मूळ रूप आहे ते घेऊन ते इथं येतात. परंतु आपल्या इंद्रियांना, भगवंताचं एक नाव अधोक्षज आहे. मागील काही व्हिडिओजमध्ये आपण अधोक्षज शब्दाचा अर्थ समजला होता.
अधोक्षजचा अर्थ काय की आपल्या इंद्रियांचे अनुभव ज्यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीत ते आहेत अधोक्षज. पण जेव्हा भगवान इथं मनुष्य रूपात येतात ह्याचा अर्थ काय होतो की ते मानवाच्या इंद्रियांना सुगम्य होतात. डोळ्याला दिसतात, कानाला ऐकू येतात, हाताने स्पर्श करता येतो, ते सुगम्य होतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ते मनुष्य रूपात येतात. वास्तविक ते काय मनुष्य नाही आहेत किंवा ना मनुष्य रूपात येतात ते किंवा मनुष्य देहात येतात. त्यांचं फक्त रूप असं असतं की मनुष्याला त्याचं तो सुगम्य होईल, मनुष्याची इंद्रिय त्यांच्यापर्यंत पोचू शकतील अशा रूपात ते कृपावश येतात, मनुष्यावर कृपा करण्यासाठी येतात. पण अज्ञानी मनुष्य जे आहेत ते अवजानंती, ते त्यांना नीट समजू शकत नाहीत. का समजू शकत नाहीत? कारण का ते इथं येऊन सामान्य मनुष्यासारखे कार्य करतात आणि म्हणून गैरसमज निर्माण होतात. भगवत तत्वाविषयी गैरसमज निर्माण होतात, भगवत लीलांविषयी गैरसमज निर्माण होतात. बरं, गैरसमज निर्माण झाल्याने कोणाचा फायदा, कोणाचं नुकसान? भगवंताचं काही नुकसान आहे का? काही नाही. नुकसान आपलं आहे. आणि म्हणून हे नुकसान टाळायचं असेल तर आपल्याला भगवत कथा या तत्वतः समजून घेणं फार आवश्यक आहे. हे तत्वतः कथा समजवण्यासाठी, लीला समजवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भागवतवाणी हा चॅनल भगवंतांच्या लीला आणि कथा तत्वतः समोर ठेवण्यासाठी हा स्थापित केला गेला आहे. भगवान भगवद्गीतेत म्हणतात की जन्मकर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः, जो माझ्या जन्माला आणि कर्माला तत्वतः जाणेल. नैती मामेती सो अर्जुन, हे अर्जुना त्याचा परत ह्या पृथ्वी तलावर जन्म होणार नाही. तो मला प्राप्त होईल, तो समस्त दुःखातनं मुक्त होऊन माझ्या चिरंतन चेतन धामी तो स्थित होईल. सर्व जीवांवर ही कृपा व्हायला पाहिजे. अख्ख्या पृथ्वीतील सर्व जीव जे आहेत ते भगवंताच्या धामी जायला पाहिजेत. अशीच इच्छा प्रल्हाद महाराजांनी केली होती. अशीच इच्छा आपणही करूयात. आणि म्हणून सामान्य अतिसामान्य जीवापर्यंत भागवताचं हे ज्ञान पोचवणं आवश्यक आहे. या कार्यात तुम्ही आम्हाला सहायता कराल ही अपेक्षा ठेवून आपल्यास अनुरोध आहे की कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, व्हिडिओज भरपूर लाईक आणि शेअर करा, जेणेकरून भागवताचं हे अद्वितीय ज्ञान लोकांपर्यंत आपण पोचवू शकू. भागवतवाणी चॅनलशी जोडल्याबद्दल आपले खूप खूप आभार. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण.